दुसरा दिवस 1 जून 2025. आपल्या प्रिय RK पाटकर हायस्कूलच्या भेटीने एक आठवणींच्या क्षणांनी भरलेली सुरुवात असेल. ॲग्रो टुरिझम सेंटरकडे न जाता आपण प्रथम शाळेच्या प्रवेशद्वारातून चालत जाऊ, ज्याने आपल्या बालपणाला आकार दिला. जुन्या वर्गांमध्ये आठवणींनी भरलेल्या बाकांवर परत जाण्यापर्यंत ही भेट भावनिक आणि अविस्मरणीय ठरेल. आपण भरपूर फोटो घेऊ, ज्यात शाळेच्या इमारतीसमोरचा एक खास ग्रुप फोटो देखील असेल, जिथून सर्व काही सुरू झाले त्या जागेला दिलेली एक मनापासूनची मानवंदना. ठीक 9:30 वाजता आपण ज्युबिली हॉल इमारतीमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्त्यासाठी एकत्र येऊ. स्वादिष्ट बटाटा भाजी आणि गरम पुरी चविष्ट चटणी सोबत दिली जाईल. त्यानंतर साजूक तुपातला शिरा सोबत गरम चहा आणि कॉफी देखील दिली जाईल, जे दिवसाची सुरुवात आनंदी करण्यास मदत करतील. 10च्या ठोक्याला आपण पाटकर हायस्कूलच्या खेळाच्या मैदानावर जाऊ, आपल्या शालेय दिवसातील उत्साह पुन्हा अनुभवण्यासाठी एका हलक्या फुलक्या खेळांच्या सत्रासह. सुरुवात होईल मुलींच्या 4 टीम्समध्ये होणाऱ्या मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल स्पर्धेने. सहजतेसाठी ही स्पर्धा कॅच आणि थ्रो पद्धतीने खेळली जाईल. 2 झपाट्याने होणाऱ्या सेमीफायनल्स नंतर 15 गुणांचा अंतिम सामना होईल आणि हे सर्व 11 वाजेपर्यंत संपेल. विजयी टीमला ट्रॉफी दिली जाईल, तसेच प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारांनी 3 सर्वोत्तम खेळाडूंना त्यांच्या विशेष उत्साह आणि प्रयत्नांसाठी सन्मानित केले जाईल. ठीक 11 वाजता पुरुषांसाठी 5 षटकांची क्रिकेट स्पर्धा भरवली जाईल, जी मैत्रीपूर्ण जल्लोष निर्माण करेल. 9 मुलांच्या टीम्सपैकी उपस्थितीच्या आधारावर सर्वोच्च 4 टीम्स निवडल्या जातील. जर समान उपस्थिती असेल तर नाणेफेक करून निर्णय घेतला जाईल. जे निवडलेल्या 4 टीम्सच्या व्यतिरिक्त असतील ते सुद्धा या 4 पैकी कोणत्या तरी टीमचा भाग होऊन त्यांचे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून क्रिकेट स्पर्धेत भाग घेतील. या स्पर्धेचे स्वरूप असेल 2 सेमीफायनल्स आणि 1 रोमहर्षक अंतिम सामना. मुली मुलांना प्रोत्साहन देतील आणि शालेय मैदानातील आठवणी पुन्हा जागवतील. क्रिकेट इव्हेंट 1 वाजेपर्यंत संपेल, ज्यात विजयी टीमला ट्रॉफी दिली जाईल आणि 3 सर्वोत्तम खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरव. दुपारी 1 वाजता आपण RK पाटकर हायस्कूलमधून निघून ॲग्रो टुरिझम सेंटरकडे जाऊ, जिथे खास बफे जेवणाची व्यवस्था असेल. नॉनव्हेज खवय्यांसाठी गोवन शैलीतील कोळंबीची करी आणि चिकन शागुती सोबत मालवणी भाजणीचे वडे असतील. शाकाहारींसाठी हंगामी भाजी आणि इतर चविष्ट पदार्थ असतील. जेवणाचा शेवट होईल गरम रसाळ गुलाबजामने. जेवणानंतर दुपारी 2:30 वाजता आपण एक खास क्षण साजरा करू. आपल्या प्रिय शिक्षिका श्रीमती शिरोडकर या परवरीहून खास या गेट टुगेदरसाठी सहभागी होत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आपण शिरोडकर बाईंचा वर्ग हे सत्र घेणार आहोत, जिथे त्या आपल्या आठवणी शेअर करतील आणि शालेय दिवसांची ऊर्जा पुन्हा जागवतील. शिरोडकर बाईंच्या भाषणानंतर आपण गेट टुगेदर मधील एक अत्यंत उत्साहवर्धक आणि मनोरंजक भाग सुरू करू, टॅलेंट शो. हे तुमच्या प्रतिभेला वाव देण्याचं एक उत्तम व्यासपीठ आहे. गाणं, नृत्य, कविता, मिमिक्री किंवा स्टँडअप कॉमेडी कशाही स्वरूपात. यामध्ये मुख्य आकर्षण कॅरिओकी सिस्टमवर सर्वांना गाणी म्हणायची संधी मिळेल. जेव्हा आपले मित्र कॅरिओकीवर गाणी सादर करतील, तेव्हा इतर सगळ्यांसाठी असेल खुलं डान्स फ्लोअर. तर आतापासूनच सराव सुरू करा. आम्हाला अनेक नवीन तारे चमकताना पाहायचे आहेत. गेल्या वेळीच्या मनोज आरोस्कर सारखे नवनवीन टॅलेंट. गाणं आणि नृत्य याशिवाय आपल्यापैकी अनेकांचं वेंगुर्ल्याच्या दशावतार लोककलेशी जुनं नातं आहे. तुम्ही त्यात भाग घेतला असो किंवा रसिक म्हणून पाहिलं असो, आता त्याला रंगमंचावर आणण्याची हीच ती संधी. दशावतार मधील किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील कला सादरीकरणाचं, नृत्य, मिमिक्री, विनोद, गोष्टी सांगणं
किंवा काही आगळं वेगळं करून दाखविण्याची संधी सर्वांना उपलब्ध होईल. प्रत्येक सादरीकरणाचं कौतुक केलं जाईल आणि प्रत्येक टाळी आपल्या सामूहिक आठवणींचा आनंद व्यक्त करेल. चला तर मग तुमच्या टॅलेंटला मुक्तपणे झळकू द्या. कार्यक्रमाच्या मध्ये आपण शेले पागोटे नावाचा एक मजेशीर खेळ खेळू, ज्यात मित्रमैत्रिणी एकमेकांची थोडीशी गंमत करत हलक्या फुलक्या टोमण्यांनी हास्य आणि आठवणींना उजाळा देतील. यामध्ये काही सरप्राइजेस असतील, जसं की मागच्या वेळेस मिळालेल्या खास आठवणींच्या भेटवस्तू, विजयची बाटली आणि अनिलची घंटा आठवतंय ना? त्याचप्रमाणे मुलींसाठी खास खेळही असेल, संगीत खुर्ची, ज्यात जुन्या आठवणींनी भरलेल्या गाण्यावर आधारित एक धमाल स्पर्धा असेल. उत्तम गायक, नर्तक आणि इतर गुणवान सहभागी यांना बक्षिसं दिली जातात. सायंकाळी 6च्या सुमारास आपण पुरस्कार वितरण सोहळा पार पाडू, ज्यात वैयक्तिक कामगिरी आणि विविध स्पर्धा जिंकलेल्या संघांना गौरवण्यात येईल आणि अखेरीस बेस्ट ओव्हरऑल टीम पुरस्काराने सांगता होईल. आणि याच सोबत आपल्या अविस्मरणीय गेट टुगेदर 2025 ची सुंदर सांगता होईल. सायंकाळ होताच काही जण आपल्या घरी रवाना होतील, तर काही रेल्वे किंवा बसने वेंगुर्ला सोडतील. काही जण मात्र गजाली रेस्टॉरंटमध्ये एक शेवटचं जेवण एकत्र घेऊन पुन्हा एकदा हास्य आणि आठवणी शेअर करतील. आपण कुठेही गेलो तरी आपल्या बरोबर जातील त्या गोड आठवणी, जुने क्षण आणि नव्या आठवणी, ज्या पुढील कित्येक वर्ष आपल्याला हास्य देत राहतील. येणारे गेट टुगेदर केवळ एक मेळावा नसेल, तर वेंगुर्ला कदाचित सिंधुदुर्गातील सर्वात हृदयस्पर्शी आणि भव्य मैत्रीचा सोहळा म्हणून ओळखला जाईल. अशी एक भेट जिची सर दुसरी नाही. गुड बाय म्हणणं नक्कीच सोपं नसेल. डोळ्यात अश्रू, घट्ट मिठ्या आणि दिलेली पुन्हा भेटीची आश्वासक वचने, हे सगळं त्या क्षणात सामावलेलं असेल. आजच्या या अनिश्चित जगात पुन्हा कधी भेट होईल याची शाश्वती नाही, विशेषतः जे मित्र आपल्याच लाडक्या गावात क्वचितच येतात. बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. हो बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. यूं भी जाओगे आखिर कहाँ होके हमारे, यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे. पड़ा